जेवली का? काय करते? काय चाललंय? बरं बरं, फोनही केला नव्हता. असं मायला विचारलं, असं बापाला विचारलं. आपण काय करतोय ती समजना झालं. आणि एका पुरीसाठी पोरानो आपण काय करतोय ती समजून झालं. मायबाप असल्या उन्हाच्या कारात रानात राब 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 राहिली आणि तुम्ही काय पुरी संग बोलू बोलू आपण काय करतोय ती समजना. कधी मायला विचारलं तुम्ही काय करता, तुम्हाला टेन्शन आहे कशाचं, मी करतो काम. कधी मायला विचारलं तू आजारी आहे, तू राहू दे हातावरचं काम, मी करतो. कधी विचारलं काय चाललंय तुझं, फोन लावून जिकडं कुठे शाळेला टाकलं कॉलेजला टाकलं तुम्हाला तिकडे विचारलं, पैसे भरून भरून भुलून गेली, रानातलं काम करून 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 भुलून गेली. त्यांना कोण बघायला आहे का? नाही. कारण की आपण पोरानं काय करतोय ते कळना झालं. आणि एका पोरीसाठी तुमची उभी जिंदगी ना बरबाद करून टाकायला लागला मायबापाला विसरून. कारण की तुम्हाला हात जोडून विनंती आहे प्रत्येक माया भावासारख्या भावाला आणि भावासारख्या मित्राला मित्रासारख्या दोस्ताला, मायबापाकडे लक्ष द्या. उभ्या आयुष्यात मायबापाशिव काय नाही. कारण की तुम्ही एका पोरीसाठी जिंदगी संपून टाकताल, पण मायबापानं मुंडकं खाली घालायची पाळी येते. कारण की एका पोरी पाय, कारण की कुठलीही गोष्ट ना असल्या पोरीच्या लफड्यात पडू नका. कारण की मी खरं ती सांगतो, उभ्या आयुष्यामध्ये लगीन आज ना उद्या होतच असते, हे कोणाचं राहत नाही. परंतु असल्या पोरीच्या नादात बोलून बोलून निमार्द पैसे घालून इकडं लांब लांब शाळेला कॉलेजला जाऊन जाऊन आपण काय करतो ती समजून झालं. आणि मायबाप असले उन्हाच्या काळात राब 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 राहिली, कधी हार नाही मानली. शिळी भाकर पाण्यासंग खाल्ली, पण कधी म्हणली नाही ती माझ्या पोरा तू काम कर माझ्या हे, का तर माझ्या पोराला शाळा शिकायची आहे. पण पोरगा काय करतोय, मी प्रत्येक पोरगा म्हणत नाही, जी प्रत्येक पोरगा असा करतोय त्याला सांगतो मायबापाकडे लक्ष द्या रे, मायबापाकडे लक्ष द्या. कारण की मायबाप आपल्यासाठीच करते ती, दुसऱ्यासाठी करत नाही ती. कारण की त्यांच्यावर संकट किती जरी आले तर उभ्या आयुष्यात त्यांनी कधी हार मानली नाही मायबापानं. त्यांच्याकडे बघून कुठलीही गोष्ट करा. कारण की पोरीकडे बघून नाही. निमी जिंदगी तुमची ना शिकायची म्हणून तुम्ही कॉलेज करून 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 निमी जिंदगी म्हातार होत आला. मायबाप पाक थकत गेली आणि काय करणं उभ्या आयुष्यात तुम्ही. कारण की उभ्या आयुष्यात तुम्हाला वयाच्या 30-35-40व्या वर्षी तुम्हाला नोकरी लागून काय उपयोग नाही. तो मायबाप पाक थकून गेली. तिथून तुमची पगार, तिथून घर, तिथून परपंचा, तिथून सगळं, तिथून आपलं आपलं करत करत कतर सत्तर गेलं तुमचं इथं. मायबापाचं खाली काय राहिलं. म्हणून मायबापाला इतकं तंगवायचं म्हणून तंगवू नका, एवढी तुमच्यापाशी विनंती आहे. मायबापाला तंगवायचं म्हणून तंगवू नका, त्यांच्याकडे लक्ष देऊन बघा एकदा तरी. कारण की जिथं आपली सक्सेस होतोय ना तिथं अपडेट राहावा. जिथं आपल्याला मनाला वाटते आता काय होत नाही तिथं टायमिंग घालू नका. एखादा बिझनेस छोटा मोठा बिझनेस करायचा उभा राहायचा विनंती एवढी तुमच्यापाशी. बिझनेस करायचा प्रयत्न करा. कारण की पोटापुरतं जरी पैसा आला तर काही हरकत नाही. कारण की आपण जिंदगी शाळेला निम्मी अर्धी घालवली, 2-3 लाख रुपये घालवलं. ही जी आहे ती गरिबाची परिस्थिती ना, तुम्हाला सांगतो मी सत्य परिस्थिती. मी पण काही श्रीमंत नाही. ज्या श्रीमंत आहे त्यांच्यापाशी पैसा लय आहे म्हणून ती शिकवायचा प्रयत्न करते ती. आणि कारण की ती शिकून शिकून सुद्धा पुन्हा ज्याला त्यांच्या पोरांचं व्हायचं होणार आहे, नशिबानं त्यांच्या लागणार आहे, नोकरी लागणार आहे. कारण की त्यांच्या नशिबानं लागणार आहे. आपल्या नशिबानं मी कोणाला ह्या दोष देत नाही. आपल्या नशिबानं आपल्याला नोकरी लागणार आहे. कारण की नोकरी लागली तर चांगलीच आहे. परंतु टायमिंग एक एक दिवस 1 लाखाचा आहे. टायमिंग वायपट घालवण्यात काही सुद्धा मजा नाही. मायबापाकडे लक्ष द्या, एवढी तुमच्यापाशी प्रार्थना आहे. मायबापानं सांगेल तेवढं ऐका, पुरीच्या लपड्यात पडू नका. कारण की ते आपल्याला ना वाईट वेळ आल्यावर आपल्यावरती येणार नाही. आज ह्यापाशी आहे तर उद्या त्यापाशी आहे, त्यांना काहीच फरक पडत नाही. परंतु मायबापाकडे आपले मायबाप 2च आहेत आपल्याला फक्त. त्यांनी आपलं बरं वाईट झाल्यावर कोणाकडे बघायचं. उभ्या आयुष्यात आपल्याला करून ठेवलंय सगळं आणि त्यांना कोणाकडे बघायचं, मान खाली घालायचं. म्हणणार बघा पोरगं काय केलं हे पोरानं, मरून गेला. त्यांना खाली मान घालायची पाळी आणणार. एवढी तुमच्यापाशी दोन्ही हात जोडून विनंती आहे माझ्या भावासारख्या दोस्तांनो. भेटू तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेतो. खरं आहे ती मी सांगतो सत्य परिस्थिती जीवनाची. मायबापाला तंगवायचं म्हणून तंगवू नका. आणि सबस्क्राईब आणि लाईक करा. उभ्या आयुष्यात काय करायचं झालं तर आपल्याला चांगलंच बनावं लागतंय. मेहनत करत असली स्वतःला करायला लागते, दुसरं येणार नाही. मायबापाकडे लक्ष द्या. हां, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. हां, सत्य परिस्थिती कधीही आपल्यापाशी.